भारी ही नाव काढलं. ही असली कधी नाव असते तुम्ही दवा. हा ह्यांच्या पोरांना अशीच नावं पाहिजेत, एकदम कडक आणि एकदम भारी. हे बाई सरिता, तुम्हाला जेव्हा काय होईल का नाही तेव्हा आपली आपण नावं काढू बाई. त्या हुबलाकाच्या काय नादाला लागू नकोस तू. हा करा माझी बायको समोर चेष्टा करा तुम्ही. तुमची तरी आवडलीत का शीतलला नाव वर तोंड करून बोलतायत ती. शितले तुझं बांधपण होईल, पण तुला कुठलं नाव आवडायचं नाही बघ. जीजी तुम्ही काळजी करू नका. मी आणि अजिंक्यनी आधीच नावं ठरवली आहेत. ऐका, मुलगा झाला तर अर्जुन, अर्जुनासारखा पराक्रमी असेल तो. आणि मुलगी झाली तर आर्या, ती बी लढवई असेल. अगं तुम्ही दोघांनी मिळून ठरवलंय तर मग आम्हाला कशाला शोधायला सांगितली? नाही नाही तसं काय नाही. ते यांनीच ठरवलं होतं. म्हणजे यांनी त्यांच्या डायरी मध्ये लिहिलेलं. हा तरी मला वाटलंच त्या दिवशी नाही त्यांचीच डायरी वाचत होती. आता बघा दाजींना सांगतो. हा सांग सांग. कसं सांगणार आहे? फोन लावून सांगणार आहेस ना? फोन बंद आहे त्यांचा, सकाळपासून फोनच झालेला नाही. कदाचित कामात असतील. जेव्हा लागल ना तेव्हा सांगू. हा घ्या आलंच फोन. 100 वर्ष आयुष्य माझ्या बाळाला. हॅलो क्या मैं अजिंक्य शिंदे की पत्नी के साथ बात कर रहा हूँ? बोलिए. हमें अजिंक्य के साथ बात करनी है. मतलब वो वहाँ नहीं है? नहीं. का काय झालं? दरअसल वो कल रात को ड्यूटी पे गए थे लेकिन वापस नहीं लौटे. अजिंक्य अपने दोस्तों के साथ बात कर रहे थे कि वो अपनी फैमिली को मिस कर रहे हैं, अपनी पत्नी से भी मिलना चाहते हैं. वो प्रेग्नेंट है तो कुछ दिनों की छुट्टी भी मांग रहे थे, इसलिए हमें लगा कि वो वहां पहुंच गए होंगे. मतलब वो वहाँ. नहीं नहीं बिल्कुल चिंता मत कीजिए, वो यही कहीं होगा. या फिर वो घर पे आ जाए तो आप हमें कॉल करके बता दीजिएगा. काय झालं पुरी? अगं सांग की काय झालं? यांच्या युनिट मधनं फोन होता. ते विचारत होते की अजिंक्य इथं आहेत का. ते काल ड्युटीवर गेले, ते परत आलेलेच नाहीत. काय? नानू सुमन शांत हो. अगं शांत हो. शीतल शांत हो बाळा, शांत हो. हे बघ शांत हो. पाणी पी, हे घे पाणी पी, पाणी पी. बळा, पाणी पी आणि जरा शांत हो बघतो. काके कुठे गेले असतील? काय झालं अजून? अगं काय नसेल झालं, कुठेतरी अडकले असतील किंवा दुसऱ्या एखाद्या पोस्टवर थांबले असतील. बाकी काय होतंय तवा? पण काय ग शीतल, मग अशी फोन आले होते, नक्की काय म्हणले तुला? अगं पुष्पे तिलाच काय विचारतीयस? थांब आपण फोन करून बघू. दादा तुम्ही लावा फोन. सौरभ आलेल्या फोनवरच करूयात. हे पुरी शीतल, हे बघ शांत हो, रडू नकोस. आणि मी काय म्हणते ऐक. हेलो. मैं अजिंक्य शिंदे का मामा बात कर रहा हूँ. हाँ अभी अभी आपने फोन किया था ना इस नंबर पे, क्या एक बार बता सकते हैं क्या हुआ है?
जी उनका कुछ आता पता नहीं है और ना ही हमारा उनके साथ कुछ कांटेक्ट हो पा रहा है। लेकिन आपको क्या लगता है क्या हुआ है? जी हम अभी कुछ बता नहीं सकते, फिलहाल जांच चल रही है और ऐसे भी हो सकता है कि पेट्रोलिंग के समय वो घूम गए होंगे। और हाँ, जैसे हमें कुछ खबर मिलती है हम आपको बोल देंगे। जी देखिए, बिल्कुल चिंता मत कीजिए, उनके साथ उनका बड़ी भी था, वो मिल गया है। अजिंक्य का भी पता चल जाएगा, आप निश्चिंत रहिए। हाँ जी ठीक है। जय हिंद। मामा मामा काय झालं अगं शीतल तू उगाच घाबरतीयस. हे बघ आपला आजा काही एकटा नाही. अगं त्याच्या बरोबर त्याचे बडी पण आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते पेट्रोलिंग साठी कुठेतरी गेले असतील आणि भरकटले असतील. अगं त्यांनी शोध पण चालू केलाय. एवढंच आहे ना हो? हो अगं काश्मीर मध्ये असं होतं, बरंच वेळा होतं, भरकटले ना की येळ जातो. हा तसंच असेल न काय. आणि तिकडं रेंज पण लागत नाही ना फोनला, त्याच्यामुळं फोन लागला नसल. नाही जितू काका, त्यांच्याकडे सॅटेलाइटचे फोन असतात, त्याला काय रेंजचा प्रॉब्लेम होत नाही. तसं नाही शीतल, त्या फोनला बी काहीतरी झालं असेल ना. आणि हे बघ तशी पण रात्र आहे का नाही, आजा कुठेतरी थांबला असेल. मला बी असंच वाटतंय. येईल उद्या सकाळपर्यंत युनिटला. मग आता काही काळजीचं कारण नाही, तू नको टेन्शन घेऊ शितले. असं कसं? तिथं तिथं अंधारात त्याला काय झालं असेल तर? असं काय बोलताय? अजिंक्य केवढे धाडसे आहेत, त्यांना कशाला काय होतंय तेव्हा? तू काय काळजी करू नकोस. तू चल बघू आत. उगाच जागरण करू नकोस. नाही मी नाही झोपणार. यांचं काही ते कळल्याशिवाय मी नाही झोपणार. शीतल शांत हो, पुरी शांत हो. अगं हे बघ, उगाच काय बी म्हणता नको. चल शितले, चल बळा, चल तू जा, चौकशी घे. हो काय करायचं आता? आपल्याला काय अंदाज बी नाही या सगळ्याचा. मला तर काय बी सुधारणा झालंय आता. मी काय म्हणतो, आपण हनुमा फौजीला बोलूया का? म्हणजे त्याला माहिती असेल ह्यातलं काहीतरी. हे रावल्याचा सौर्य, जा हनुमा फौजीला बोलवू ना. हा आणतो. माझ्या पोरीनं कुणाचं काय वाईट केलं होतं म्हणून तिच्या नशिबात याचं वाढून ठेवलंय. काकी तुम्ही शांत व्हा बरं. अगं कशी शांत तू? सांग की कशी शांत तू? शितलीच्या लग्नाच्या वेळपासून माझ्या मेदीच्या मनात दरवेळी काय बाई शंका यायची. असं तर होणार नाही ना, तसं तर होणार नाही ना. आणि आता या साखरीत घडलंय. माझ्यामुळेच झालंय सगळं, माझ्यामुळेच झालंय.
हो काकी, पण कुठं काय झालंय तवा? अजिंक्य फक्त तिकडे नाहीत असंच म्हणलेत ना ते. अगं पण नाहीत ना तिथं. काहीतरी काळजीचं कारण असल्याशिवाय त्या आर्मीवाल्यांनी फोन केलता का? काय बाई, काय करावं काय सुचना झालंय. पोराशी पोटूशी आहे आणि असलं काहीतरी कानावर पडतंय. त्याचीच तर काळजी वाटते. या सगळ्यात पोरीला काय झालं म्हणजे काय करायचं? काय बी करून अजिंक्यनं लवकरात लवकर शोधून काढायला पाहिजे. तुम्ही फोन लावून बघा की आता. अगं पण ते काय नाही, आताच्या आता फोन लावा तुम्ही. असं कसं कुठं अजिंक्य जात्याल? त्यांना काय तर माहित असेलच की. मला फोन लावून द्या, मी बोलते पाहिजे तर, नाहीतर माझा जीव जाईल हो. तिथं काय झालं नेमकं त्यांना विचारूयात की. वहिनी का असं येड्यावानी करताय? हो भाऊजी, खरंच येड लागायची पाळी आली. पोरीच्या संसाराचा प्रश्न आहे हो. सोन्यासारखं जावई आहे माझं, त्याला काय झालं म्हणजे काय करायचं? वहिनी अजिंक्यंदा काय बी होणार नाही. तुम्ही नका काळजी करू. आता या टायमाला आपण असं वागून कसं चालेल वहिनी? अरे, आपणच जर का असा धीर सोडला तर त्या मुलीनं काय करायचं? धीरानं घ्या वहिनी, धीरानं घ्या. काय झाले? सौरभने सांगितलं की आजा. भाऊजी, अहो आजाच्या युनिट मधनं फोन आला होता. आजा इकडे आलाय का चौकशी केली त्यांनी. अहो तिथनं तू पेट्रोलिंगला गेलाय 2 दिवस, त्याचा काय पत्ता नाही. आलाच नाही? होय. अहो म्हणजे असं एकटं कोणी फिरत नाही. एक बडी असतो ना बरोबर, म्हणजे कुणीतरी असतच. होय अहो भाऊजी, बडी होता सोबत, बडी परत आलाय पण आजाचा काय पत्ता नाही लागला. भाऊजी, आर्मीवाली म्हणल्यात की त्यांना काय कळलं की तुम्हाला कळवतो म्हणून. इथं आपण काय करायचं भाऊजी? म्हणजे नेमकं काय झालं असेल तिथं? म्हणजे तुम्हाला माहित असेल ना, आता आर्मीतलं तुमच्याशिवाय दुसरं कोणाला माहित असणार आहे काय झालं असेल ते? त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं नसेल ना? म्हणजे आम्ही बी आदनमधनं टीव्हीवर काय बाय बघत असतो ना, तसं काय झालं नसेल ना? हो नसल म्हणजे नाही नसल तसं काय. तिकडं बर्फाखाली. कशाला असली बोलती चलती विचार मनात आणतीस? बघा तुम्ही कुणी काय काळजी करू नका. आर्मीवाले म्हटलेत ना आम्ही कळवतो म्हणून, मग त्यांच्यावर विश्वास ठेवा जरा. होय, ते मस्त कळवतात, पण काय वाईट साईट कळवू नाही म्हणजे झालं. जिजा ग जिजे. अरे सौर्या, पाणी आण रे जरा. जीजी
समाधान्या आपल्या आजीला काय झालं र? कुठलं मी हे पाप केलं होतं म्हणून मला हे दिवस बघायला लागतोय पोरा. अरे आजची पोर गेली, जावाई गेला, त्या दोघांनी सोन्यासारखा नातू माझ्या पत्रात टाकला होता. त्याच पर्यंत बघ की समाधान्या काय करू मी र? मला जिणं नकोस वाटतंय समाधान्या. मला आता हे सहन होत नाही र पोरा. माझा आज्याचा चेहरा दाखव मला, तोंड दाखव आज्याचं मला. अगं शांत की असं का करतीस? समाधान्या मला बाकी काय नको, मला फक्त आज्याचा चेहरा दाखव रे बाबा. अगं हे बघा आता सगळ्यांनी सावरा स्वतःला. अहो आपल्या वागण्याचा शीतलवर काय परिणाम होईल कळते का तुम्हाला? आपण त्यांच्या फोनची वाट बघू. जयश्री, पुष्पा वहिनींना जिजेला घेऊन जा घरी. वय सौरभ, कोणी नात घेऊन जा. मम्मी चल. जिजे बघा नाना, समाधान, तुम्ही असे खचून जाऊ नका. तुम्हीच खचला तर बाकीच्यांना कसा धीर देणार? बरोबर आहे फौजी, पण एकदम समजलं त्यामुळं बावचाळल्यात सगळे. फौजी, आर्मीतनं फोन आला होता म्हणजे काहीतरी सिरियस असेल ना? होय म्हणजे त्याचा शोध घेतला असणार त्यांनी. माणूस गायब झाला की सर्च पार्टी पाठवतात ते. कुठं शोध लागला नाही मग चौकशीसाठी केला असेल घरी. म्हणजे फौजी, आम्ही जेवढं साधं समजतोय तेवढं साधं नाही. याचा अंदाज आलाय आम्हाला. तिकडं अशी लय बिकट परिस्थिती असते म्हण. कधी बी काय बी होतंय म्हणजे अतिरेकी हल्ला होतोय, नाहीतर घातपात बी होत राहतोय. अहो नाही ना हो, तसं काय असतं तर समजलं असतं. गोष्ट थोडी परेशान करणारी आहे, पण मी काय म्हणतो, आपण इथं अंदाज लावत बसण्यापेक्षा उद्या सकाळची वाट बघू. आणि तुम्हाला जर वाटत असेल की उद्यापर्यंत काय ठाव लागत नाही तर आपण सरळ बेळगावला जाऊ. ते साहेबांना सांगू बोलायला. ते विचारून सांगतील काय ते करेल. बरोबर आहे फौजी, पण काय अचानक बातमी आली ही, त्यामुळे सगळेच बाव चढून गेलात. आता तुम्ही आराम करा. हं? सकाळ बघू काय होतंय ते. चल समाधान. ना ना, शीतलची काळजी घ्या. जितू,